सध्या राज्यात मतदार याद्यांच्या घोळाचा मुद्दा गाजतोय आणि एकाच पत्त्यावर 100 ते 150 मतदारांची नावंही आढळून येत आहेत। कुठे नावं गायब झालेली आहेत, मात्र अमरावतीच्या अंजनगाव सुरजी तालुक्यात मतदार यादीतून चक्क 28 गावं गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। बघूया रिपोर्ट। अमरावती जिल्ह्यातील सुरजी तालुक्यात तब्बल 28 गावांवर मतदानापासून वंचित राहण्याचं संकट ओढावलं। कारण अंजनगाव सुरजी तालुक्यात 28 गावं मतदार यादीतून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या 28 गावांमध्ये जवळपास 8000 मतदार आहेत। मतदार यादीत नाव नसल्याने यामागे कटकारस्थान असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। मी जी तक्रार केली होती त्या तक्रारीमध्ये अंजनगाव तालुक्यामधले जवळपास 28 गावं या याद्यांमध्ये समाविष्ट नाहीत अशी माझी मूळ तक्रार होती। त्याच्यामध्ये तक्रार करत असताना मी प्रत्येक गटात कोणकोणते गावं गायब झालेले आहेत हे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिलं। मात्र हे सर्व निदर्शनास आणल्याच्या नंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत असताना मी त्यांना सांगितलं की अंजनगाव तालुक्यात जर एवढी गडबड आहे तर निश्चितच अमरावती जिल्ह्यात सुद्धा प्रचंड गडबड असावी। तुम्ही अमरावती जिल्ह्यातल्या सर्वच याद्या चेक कराव्या असं माझ्या तक्रारीमध्ये मी नमूद केलं। ज्या दिवशी मतदान यादी प्रसिद्ध व्हायला पाहिजे होती ती यादी प्रसिद्धीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात तलाठी कार्यालयात प्रसिद्ध व्हायला पाहिजे, पण नेमकी 8 तारखेला ती यादी प्रसिद्ध झाली नाही आणि आम्हाला आमचं नाव यादीत आहे की नाही, चुकलं आहे की नाही, की बरोबर आहे हे पाहण्याचा सुद्धा आम्हाला संधी मिळाली नाही। त्यामुळं आम्ही या मतदानापासून वंचित राहू असं आमच्या सर्व गावकऱ्यांची भीती आहे। पूर्णच्या पूर्ण गाव गायब आहे या प्रारूप मतदार यादीमधून आणि हा एक रचलेला कट आहे निवडणूक आयोगाला सोबत घेऊन असा माझा आरोप आहे। या अगोदर मतदार यादीतील नाव गायब व्हायचे, मात्र आता गाव गायब झाल्याची बाब उघडकीस आहे। त्या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे सुद्धा आक्रमक झाले। लोकशाहीतून हुकुमशाहीकडे वाटचाल असल्याचा आरोप केला। जिल्हा परिषद मधले काही गावच गायब आहे, म्हणजे ते मतदार यादी तर सोडा, पहिले मतदार यादीमधले नाव गायब व्हायचे, आता गावच्या गाव गायब केल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहे। मला वाटते ही निवडणूक आयोगाची खूपच मोठी गंभीर गोष्ट आहे। म्हणजे लोकशाहीला अशा पद्धतीने जर छेडल्या जात असेल आणि अधिकारी अशा पद्धतीने वागत असतील तर उद्या मतदान नावाची गोष्ट जर संपली तर राजेशाही सुरुवात होईल। आणि राजेशाहीमध्ये तुम्हाला माहित आहे का आखरी हा हुकुमशाह, लोकशाहीतून हुकुमशाह चालवण्याचा जो प्रकार आहे त्याचा आम्ही निषेध करतो। त्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे का ह्या याद्या गावच्या गाव कसे गायब झाले। या सर्व प्रकारावर निवडणूक विभागाकडून खुलासा करण्यात आला। काही टेक्निकल अडचणींमुळे काही यादी भाग अपलोड झालेले नाही अशी प्रतिक्रिया ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी ज्ञानेश्वर ख्यार यांनी दिली। जे मतदारसंघनिहाय म्हणजे विधानसभा मतदारसंघनिहाय याद्या आपण डाउनलोड केल्या होत्या त्या तालुक्याला आपण दिल्या होत्या आणि त्याच्यामध्ये काय झालं की त्याप्रमाणे कंट्रोल चार्ट त्यांच्याकडनं आम्हाला प्राप्त झाले होते, परंतु काही टेक्निकल अडचणीमुळे त्याच्यातले काही यादी भाग हे अपलोड झाले नाही। ते ज्या दिवशी आम्ही प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या त्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसीलदार या सगळ्यांना त्याची कल्पना आलेली आहे। त्याच्यामुळे आम्हाला जे यादी भाग सुटले त्याची परिपूर्ण माहिती आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ आढळून आला। त्यामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली। या मतदार याद्यांची वेळेत दुरुस्ती होऊन अंतिम मतदार याद्यांमध्ये आता सुटलेली गावं आणि मतदार येणार का हा प्रश्न निर्माण झाला। असे न झाल्यास मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागेल हे मात्र निश्चित। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।